महायुतीचा उमेदवार विजयी होईल असं वाटतं का? 1,00,000% आता वाटायचं काय आहे? कारण का महाविकास आघाडीने सुद्धा एका कार्यकर्त्यानं उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता, मात्र काही काळानंतर तो मागे घेतला. कसं मुळामध्ये तुम्ही समजून घ्या, जयंत पाटील हा बळीचा बकरा बनवतो कुणालाही. जयंत पाटलाला वाटत नाही का त्याच्या पोराला आमदार करावं? जर ही निवडणूक जिंकणार असतील मग पोरालाच दिला असताना त्याने दुसऱ्याला कशाला देईल? त्या बिचाऱ्याला बळीचा बकरा बनवलं आहे जगतापांना. तुम्ही स्वतः घरातच द्यायची ना उमेदवारी, त्याला लॉन्च करायचं आहे. आणि आता 29पर्यंत दुसरी कुठली निवडणूक नाही, परंतु त्याला माहीत आहे की त्यांच्या जवळची पण लोकं फुटणार आहेत. त्यामुळं ते ह्या भानगडीत पडत नाही. परंतु वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांना ॲक्टिंग करावी लागते. ह्याला जाऊन भेटलं काहीतरी पुडी सोडायची, काहीतरी कुचकं बोलायचं, वादविवाद निर्माण होईल असं नारदासारखी भूमिका मांडायची. हे त्यांनी गेल्या 8 दिवसामध्ये केलं. पण भाजप पूर्णपणे आणि महायुती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत आहे. हे तुम्हाला आता 22 तारखेला निकालातून कळेल.